सुरू. नमस्कार. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेचं 11वं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन लांजा तालुक्यातील रिंगणे गावी 30 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. या परिसरातील वेळ, आरगाव, रिंगणं, कोंडगं, कुरंग, झर्ये या गावातील सर्व ग्रामस्थ या संमेलनाच्या पूर्वतयारीला जोमाने कामास लागलेले आहेत. या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक माननीय कुमारजी केतकर अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या साहित्य संमेलनामध्ये अनेक मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा कोकण भूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे तो पुरस्कार घेण्यासाठी प्रभाकर वाईरकर स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर त्यांचं व्यंगचित्रांचं प्रदर्शनही या ठिकाणी मांडण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनाच्या रात्रीच्या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक सन्माननीय विदुर महाजन हे सतारवादनाचा कार्यक्रम करणारच आहेत. मात्र त्यांची ह्या सतारवादनातील वाटचाल ऐकून घेण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहात. ही त्यांची मुलाखत जवळथर गावचे सुपुत्र दिनेश मोरे हे ती मुलाखत घेणार आहेत. दुसरे एक साहित्यिक, कवी आणि चित्रकार विजयराज बोधनकर यांनाही अक्षरमित्र पुरस्कार जाहीर झालेला असून त्यांचंही चित्रांचं प्रदर्शन या साहित्य संमेलनाचं एक आकर्षण ठरणार आहे. व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये गोव्याचे कृष्णाजी कुलकर्णी यांचं मराठी भाषेसंबंधाने व्याख्यान असणार आहे. तर शिवचरित्रकार सचिन करडे यांचं शिवव्याख्यान होणार आहे. परिसंवादामध्ये कोकण कला, साहित्य व संस्कृती हा विषय असून या विषयामध्ये प्राध्यापक निधी पटवर्धन, डॉक्टर पार्थ काळे, कथाकार रामदास खरे आणि हास्य जत्रेचे एक लेखक ऋषिकांत राऊत हे त्या ठिकाणी उपस्थित राहतील. जे स्थानिक कवींचं संमेलन होणार आहे त्या संमेलनाचं अध्यक्षस्थान नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश होळकर हे भूषवणार आहेत. आणि दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या एकांकिका असतील. विशेषतः मुलांचा कथा कार्यक्रम असेल, वक्तृत्व असेल, अशी मोठी मेजवानी या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये असणार आहे. दुसऱ्या दिवशी 1 तारखेला आपल्या राजापूर लांजा तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या, त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. मग तो साने गुरुजी पुरस्कार असेल, प्राध्यापक मधु दंडवते पुरस्कार असेल, बॅरिस्टर नाथपै पुरस्कार असेल, बळीराजा पुरस्कार असेल, असे अनेक पुरस्कार या कार्यक्रमात दिले जातील. त्यामध्ये विशेषतः जीवनगौरव लांजाचे स्वातंत्र्यसैनिक शामराव पानवलकर आणि रिंगणाचे सुपुत्र सीताराम सांडम गुरुजी यांना तो प्रदान करण्यात येणार आहे. मित्रहो, साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला एक अनोखा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळेल. या परिसरातून वाहणारी नावेरी नदी
ही नावेरी नदी गंगेइतकीच आमच्यासाठी पवित्र आहे. या नदीचं पावित्र्य राखण्यासाठी येथील सगळे ग्रामस्थ वचनबद्ध होणार आहेत आणि त्यासाठीच 30 जानेवारीच्या सायंकाळी जलपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्या दिवशीच्या सकाळीच स्त्रियांसाठी पाककला आणि रांगोळी स्पर्धा असतील, तर रात्रीच्या करमणुकीच्या कार्यक्रमासाठी म्हणून या परिसरातील नाट्य परंपरा मोठी आहे हे दाखवून देण्यासाठी किंवा ती परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी याच परिसरातील अनेक कलावंत एकत्र येऊन यशवंत मांडके लिखित चौथरा या नाटकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मित्रहो, रिंगणे या गावी हे होणारं राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचं 11वं ग्रामीण साहित्य संमेलन न भूतो आणि न भविष्यती असं हे संपन्न होणार आहे. मला आपणास विनंती आहे की आपण सर्वांनी, मग विद्यार्थी असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, कलाकार असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, शिक्षक असतील, या सर्वांनी या साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा अशी या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा अध्यक्ष या नात्यानं मी आपणास विनंती करतोय. धन्यवाद.